घाण कधी संपलाय. पण खरं सांगू का सूर्या, माझ्या राजाला सांग, गड पण सिंह गेला. गड आला होता. या परिवारातलं बी तसंच आहे, सगळं शिल्लक आहे. पण तसा कष्ट करणारा सिंह यांच्या आयुष्यातला गेलेला आहे. वय जास्त नाही महाराज, 50च्या वयात जाणं झालं नाही. तुम्ही पहा, फार मोठी माणसं फार वर्ष जगलेलीच नाहीयेत. 42 वर्षाचा परमार्थ तुकोबाऱ्यांचा आहे. तर आजही तुकोबाऱ्या स्मरणात आहेत. 50 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवाजीराजांना लाभलं, अजर आणि अमर झालेत. 39 वर्षाचं आयुष्य स्वामी विवेकानंद, जगाच्या पटलावर स्वामी विवेकानंदांचं नाव आहे. 22व्या वर्षी विश्वमाऊली ज्ञानोबा समाधीला गेले. वय वर्ष 22. तसे तर 16व्याच वर्षी निघाले. पण मुक्ताईसाठी 2 वर्ष, निवृत्तीदादासाठी 2 वर्ष आणि सोपन काकासाठी 2 वर्ष. 22व्या वर्षी समाधीला. पण जगणं काय, ज्ञानोबारायांना एका हाताला देव निवृत्ती आणि धरी दे दोन्ही केले. देवानं हात धरावा, निवृत्तीदादाला मोठ्या भावानं हात धरावा आणि विश्वमाऊली ज्ञानोबाराय समाधीला निघावेत. 22व्या वर्षी जाणं. पण जाणं मात्र वेगळं आहे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा. 32 वर्षाचं आयुष्य छत्रपती धर्मवीर संभाजीराजे. जाणं असं आहे की आज हिंदू धर्माची मान ताट आहे ते फक्त छत्रपती धर्मवीर शंभूराजांमुळे. आज हिंदू धर्म जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा आहे हे फक्त छत्रपती धर्मवीर शंभूराजांमुळे. माणसं कमी वर्ष जगली पण आयुष्यात काहीतरी वेगळं देऊन गेली. आदरणीय दादांचं असं, या परिवाराविषयी मला फारसं माहिती नाही, पण जेवढं त्यांच्या बंधूंनी सांगितले तेवढ्या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. फार कष्ट करणारा व्यक्ती यांच्या आयुष्यातला गेलेला आहे. आज खरं सांगू का, त्या परिवाराचं किती आम्ही सांत्वन करण. एखादा 80 आणि 90 वर्षाच्या आजोबा जाणं आणि त्याविषयी पुण्यस्मरण कीर्तन करणं हे आमच्यासाठी फार सोपं आहे. पण एखाद्या परिवारातला तरुण व्यक्ती निघून जाणं, त्या विषयावर बोलणं हे फार अवघड असतं. कारण की आज त्या परिवाराला त्यांची खरी आवश्यकता होती. आणि खरं सांगू का, चांगले दिवस जवळ आले की माणसं निघून जातात. आजपर्यंतचा अनुभव आहे महाराज माझा. तर वडील निघून गेले ना आयुष्यात त्यांच्या. आई सांगणं सोपं आहे, आई बाप सांगणं अवघड आहे. म्हणलं ना, संत म्हणतात धन्य माता. पहिली माता सांगतात संत, नंतर पिता सांगतात. म्हणजे संतांनी मी प्राधान्य आईला दिले आणि 2 नंबरला बाप ठेवला. साने गुरुजींनी विषय आमची आई दिली. छत्रपती शिवाजीराजांनी हे स्वराज्य निर्माण करत असताना आईसाहेब जिजाऊ सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत. शहाजीराजांनी जो कर्नाटक प्रांतात राहून त्याग केला, हा त्याग कोण सांगणार. हा एक बाप आहे. देवकी म्हणती माझ्या बाळाला निघू नका, रडणारी देवकी सगळ्यांनीच पाहिली. पण ढगांचा गडगडाट, पावसाची रिमझिम, एवढा महापूर आलाय, दोन्ही टाचा वरती करून या ठिकाणी बाप निघाला. एवढा थेंबही नाकात पाणी जाऊन दिलं. वसुदेव हाही बाप कुणी त्यांनी सांगितलं पाहिजे. कौशल्य रडताना सगळ्यांनी बघितली आई. पण लेकराच्या विरहात रडणारा बाप, आणि रडणारा बाप हा राजा दशरथ आहे. हा बापही कोणीतरी अनुभवला पाहिजे आयुष्यात. आई लगेच कळती बरं का, कारण प्रेमच तेवढे. तुमच्या प्रेमाला सॅल्यूट बरं काय. आम्ही गरकन फिरलो तरी तुम्ही प्रेम केले, आम्ही पोटात लाथा मारल्या तरी तुम्ही प्रेम केले. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती आणि करी लाव हवी न प्रीती. किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या उदरा, तो मातेचा सोय राखे तुला पा. अर्जुना किती प्रेम करते आई मुलावर. इथं बसलेल्या आईलाच विक्रम सांगू शकाल वय, आणि सांगू नाही शकत आई मुलावर किती प्रेम करते. डोळे मिटेपर्यंत प्रेम करते आई मुलावर, शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करते. ती एवढी प्रेम करते की बापाचं प्रेम जात नाही. तिने एवढं गोंधळलं की ती पडद्याच्या समोरची कलाकार झाली, आणि पडद्याच्या आडचा कलाकार म्हणजे बाप आहे. कला तर सगळे करतो पण त्याच्या कला नाही दिसत. आईचं रडणं सगळ्यांना दिसतं, पण हांबारडा फोडल्याला बाप बी कधीतरी बघता आला पाहिजे बरं का. पण तो दिसतच नाही का, तो सगळ्यांच्या समोर रडतच नाही. तो रडतो एकटा अंधाऱ्या खोलीत, तो संघर्ष करतो एकटाच. त्याला माहिती नाही माझं काय होईल, पण माझा परिवार सुखात राहिला पाहिजे, हे बापाचं काळजी. आई तुमच्या प्रेमाला कमी नाही लेखलो, तुमचं प्रेम श्रेष्ठच आहे. खरंच प्रेम श्रेष्ठ आहे.
काय दिला आई तुम्ही आम्हाला? तुम्ही आम्हाला श्वास दिला, आईने आम्हाला रक्त दिलं, आईने आम्हाला हाडं दिली. हे कॅल्शियम, हे हाडं, हे सगळं आईकडून मिळालं आम्हाला. पण आईने हे सगळं देत असताना आईने त्याग केला आमच्यासाठी. आम्ही अशी आई बघितली, ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर म्हणतात पतीला अंडर कक्षमध्ये बोलवलं. एक तर बाळ तरी जगल, नाही तर बाळाची आई तरी जगल. सगळ्यांनी फॉर्मवर सही केली, बाळाचं काही बी उद्या, पण बाळाच्या आईला धक्का लावू नका. डॉक्टर थरथरत्या हाताने आईला विचारलं, आई अरे बाळ तरी जगणार आहे, नाही तर तू तरी जगणार आहे, तुझं काय म्हणणं आहे का? आई म्हणते डॉक्टर प्रश्न नाही हो, अरे माझं काय बी उद्याच, माझ्या बाळाला धक्का लावू नका. बालकाची चाली माता जाणून पाऊल घाली, तैसे संत जगी क्रिया करून लावी ती अंगी. सोपं सांगू का? आई म्हणते माझं काय बी उद्यात, माझ्या बाळाला धक्का लावू नका. किंबहुना धनुर्धरा, जो मातेच्या उदरा तो मातेचा सोयरा की तुला पहा. जी आई बाळाला जन्म देते ती त्याच्याच हिताचा विचार करते. मी जनरल विचारतो, लय हुशार माणसं माझ्यासमोर, कीर्तनकार उघडून पिलेले माणसं महाराज, शांतता आहे कीर्तनात, हे लय महत्वाचं आहे. मला सांगा, विषय फक्त वजनाचा आहे, लक्ष देऊन ऐका, फार महत्वाचा विचार मांडतोय. 10 किलोचं लाकूड पाण्यात टाका आणि 50 ग्रॅमचा दगड पाण्यात टाका. विचार फक्त वजनाचा, वस्तूचा नाही. तर वजनाचाच विचार आहे तर लाकूड बुडलं पाहिजे. काय म्हणणं आहे? लाकूड बुडलं पाहिजे, पण बुडलं काय? पण दगड तर छटाकवरच होता ना, आणि लाकूड 10 किलोचं होतं. हाय काय याचं उत्तर? याचं उत्तर पाण्याला विचारू आपण. सांग पाण्या, मग दगड का बुडला, लाकूड का नाही बुडला? पाणी म्हणते ज्या झाडाला मी मोठं केलंय त्या झाडाला मी कसं काय बुडत नाही. किंबहुना धनुर्धरा, तो मातेच्या उदरा तो मातेचा सोयरा के तुला पा. जी आई बाळाला जन्म देते ना, ती आई कधीच त्याला दिवस नाही येऊन देत. मी अशी आई बघितली, तिकडे दौंडला कीर्तन केलं होतं. आमच्या अशा आजी बघितल्या ना समोर, आम्हाला आमच्या आजी आठवतात. मला ह्यांनी संस्कृती जपली बरं का. आम्ही अशी 80 वर्षाची आजी बघितली, 60 वर्षाची पोरगी बघितली. पहिलं तर मला वाटलं या दोघी बहिणी बहिणीची, ते नंतर कळत ती माय ती लेखी. वानवळा आहे का इकडं? वानवळा माहिती आहे तुम्हाला? इकडला शब्द आहे वानवळा. मला जास्त पुण्यातला नाही समजत बरं का, मला जास्त सातारा सांगलीतला समजतं. त्यांचं म्हणणे माझी भाषा इकडली. मी मराठवाडा विदर्भात गेलं ना, माझ्या ह्याच्या पुढे सातारकर सांगली असं नाव आहे, सातारा सांगली असं नाव घेतात. वानवळा शब्द आपला इकडला आहे महाराज. ऐका ऐका, 80 वर्षाची आजी बघितली आणि 60 वर्षाची पोरगी.